नहीं आप सही हेलो हेलो हेलो, सब सेटल हो गए? चलो गाइस, आपके सामने परफॉर्म करने जा रहे हैं सुदर्शन और कुशल। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा या धर्तीवर अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा इथे एक देव जन्माला येईल. त्याच एका देवाचं रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आपण इथे कशासाठी आलो. आज 19 फेब्रुवारी, या महाराष्ट्रातील सर्वात मोठा दिवस. तर सुदर्शन, तुला शिवाजी महाराज हे कसे होते, काय वाटतं? इंद्रजिमी जंबपर वाडू असुवंबपर रावण सरंबपर रघुकुल राजे पौरवाह वाह पर संभुरती राह पर जो सहस्त्र भाव पर रामद्विग राजे दावा द्रुम दंड पर चीतामग झुंड पर दूषण वितुंड पर जैसे मुग राज है तेज तम हंस पर कानाजिमी कंस पर त्यो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. याचा अर्थ असा होतो, इंद्राने जसा जंभावर विजय मिळवला, रामाने जसा रावणावर विजय मिळवला, तसा श्रीकृष्णाने कंसावर विजय मिळवला, तसाच माझा जसा वाघ हत्तींच्या झुंडावर धाव घेतो तसाच माझा राजा शत्रूंच्या छावणीवर धाव घेत होता. कुशाल, राजमुद्रा म्हणजे काय? महाराजांनी जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावा यासाठी आदरणीय शहाजीराजे भोसले यांनी महाराजांसाठी लिहिलेली अशी राजमुद्रा आणि त्यांना दिलेली अशी अमूल्य अमूल्य अशी भेट. या राष्ट्राचा सन्माननीय राजा शिवछत्रपती आणि त्याची ही कल्याणकारी राजमुद्रा, ती म्हणजे अशी होती की प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु वर्ध वंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा निघतो की ज्या प्रकारे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी चंद्रकोरीचा आकार वाढत जातो, त्याच प्रकारे शिवरायांचं स्वराज्य आणि त्यांचं लौकिक सुद्धा वाढत जाईल आणि ते लोक कल्याणासाठी चमकेल. जेव्हा शहाजीराजे आदिलशाहीत होते, निजामशाहीत होते, त्यावेळेस त्यांचं एक अपूर्ण स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करायचं. ते त्यांच्या मुलांनी पूर्ण करावं अशी त्यांची इच्छा होती. शिवाजी महाराज जेव्हा वयाच्या 12 वर्षाचे होते त्यांना बँगलोरवरून पुण्याला पाठवण्यात येत होतं. त्यांच्याबरोबर ही राजमुद्रा देण्यात आली. सुदर्शन, तुला महाराजांकडून तुला काय शिकायला मिळतं? खरं तर महाराजांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमबॅक कसा करावा. आयुष्यात कमबॅक खूप महत्त्वाचं आहे. कमबॅक कसा करावा हे महाराजांकडून शिकलो मी. वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी महाराजांच्या स्वराज्यामध्ये फक्त 35 किल्ले होते आणि 5 लाख होऊन सोनं होतं. जेव्हा मिर्झाराजा जयसिंग स्वराज्यावर धावून आला ना, तेव्हा महाराजांनी त्यांना त्या करारामध्ये 23 किल्ले दिले आणि महाराजांच्या स्वराज्यामध्ये फक्त 12 किल्ले राहिले आणि 4 होऊन सोनं दिलं. 1 लाख होऊन सोनं फक्त स्वराज्यात राहिलं होतं. नंतर बघायला गेलं तर 9 वर्षानंतर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, डेट होती 6 जून 1674, महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या टाइमला बघायला गेलं तर महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळजवळ 260 किल्ले होते. 260 किल्ले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये महाराजांनी 111 किल्ले स्वतः बांधलेले आणि 100पेक्षा जास्त किल्ले महाराजांनी तेव्हा जिंकले होते. तर 9 वर्षात 111 किल्ले कोण कसे बांधू शकतं? अशक्य गोष्ट आहे. अशक्य गोष्ट आहे. आपल्याला 1 वर्ष लागते घर बांधायला. महाराजांनी 9 वर्षामध्ये 111 किल्ले बांधले आणि 100पेक्षा जास्त किल्ले जिंकले. समजतं? तर हे कमबॅक खूप महत्वाचं आहे. हे महाराजांकडून शिकलो मी. कुशाल, आपण शिवजयंती कशी साजरी करावी? आता इथे आपण साध्या आणि सरळ पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. हे म्हणजे आपलं ओलगुरेडमध्ये पहिलंच वर्ष की आपण इथे शिवजयंती साजरी करत आहोत. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये शिवजयंती कशी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये लोक नंग्या तलवारी नाचवतात, डीजेवर नाचतात, इवन डोक्यावर महाराजांच्या मूर्त्या मिरवतात. पण आपल्या डोक्यात महाराज किती जातात? महाराज म्हणजे म म म महाराज जेवढे मनात, मेंदूत आणि मनगटात राहतील तेवढे आपले महाराज समजत जातील. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात महाराजांचं स्थान म्हणजे त्यांच्या स्टडी टेबलवर असलं पाहिजे. त्याचं कारण हे की महाराज जेवढे मनात, मेंदूत आणि मनगटात राहतील तेवढे महाराज आपल्याला समजत जातील. सुदर्शन, तुला जर शिवकालीन काळात जाता आलं तर तुला काय पाहायची इच्छा होईल? जर मला शिवकालीन काळात जाता आलं तर मी सर्वात अगोदर महाराजांचा राज्याभिषेक पाहिजे. तो राज्याभिषेक ज्यामध्ये अखंड रायगड सजलेला, तो जगदीश्वराचं मंदिर, त्या मंदिरामध्ये महाराजांनी राज्याभिषेक करायच्या अगोदर केलेला अभिषेक जगदीश्वराचा,
नंतर मी जाईल सदैव, सदैव बघेल महाराजांची मावळ्यांची चर्चा, महाराजांचा 7 नद्यांच्या पाण्याने झालेला अभिषेक, महाराजांना मासाहेब जिजाऊनी घातलेला जिरेटोप, गागा भट्टांचे मंत्र, नंतर महाराजांचे शौर्यवान मावळे पाहिजे, नंतर मी भेटेल हिरोजी इंदोरीकरांना ज्यांनी रायगड बांधलं. हल्ली मी मागच्या वर्षी ह्याला गेलो होतो, रायगड किल्ल्यावर गेलो होतो 6 जूनला. तर मी पाहिलं तेव्हा माझं सौभाग्य असं की मला तिथं महाराजांच्या सिंहासनाचा शृंगार करायला भेटला. जेव्हा मी महाराजांना म्हणजे ते सिंहासनाला तिथं मी हार वगैरे घालत होतो ना, तेव्हा लिटरली माझ्या अंगावरशी गुजबम्स येत होते. म्हणजे असं वाटत होतं की महाराज इथेच आहेत, माझ्या पुढंच आहेत. म्हणजे असं आता सुद्धा सांगताना माझ्या अंगावर काटा येतं असं. तर मला समजलं की रायगडाच्या कानाकानामध्ये आणि माझ्यासारख्या मावळ्यांच्या मनामनामध्ये महाराज आहेत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप खुशाल मला सांगतो, आपण तुझ्या आयुष्यातला असा एखादा किस्सा सांगे, खूप तुला बलाढ्य वाटतो महाराजांबद्दल. तसं पाहायला गेलं तर महाराजांनी अनेक पराक्रम केले. अफजल खानाच्या पोटापासून तर शाहिस्ते खानाच्या पोटापर्यंत. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. पण याच्या मागचं नियोजन किती खास आखलं असेल ते पहा. त्यांनी वेळ कोणत्याही भेटीचा नाही ठरवला, दुपारी 12 वाजताचा वेळ ठरवला. याच्या मागचं कारण म्हणजे हे की दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर असतो. जेव्हा महाराज वरून खाली पाहतील प्रतापगडावरून, ते अफजल खान काय करत आहे हे त्यांना कळेल, पण खालून अफजल खान जे करत आहे ते त्यांना वरून कळेल. पण जेव्हा अफजल खान खालून वर ते बघेल शिवाजी महाराज हे काय करत आहेत त्यांना ते कळणार नाही. दुसरं कारण म्हणजे हे की अफजल खानाच्या खाद्यपदार्थांमधील तिखट आणि मसाल्यांचं प्रमाण कमी करण्यात आलं. त्याच्या मागचं हे की अफजल खानाचा क्रोध कमी व्हावा. तिसरं कारण म्हणजे हे की महाराजांच्या मावळ्यांमधून एक होता म्हणजे जीवा महाले. जीवा महाले या जातीने नावी होता. तर त्याला महाराजांनी विचारलं की का रे जीवा, तू न्हावी आहेस असं मी ऐकलं. तो बोलला हो राजा. तर त्याला महाराजांनी विचारलं तुझ्याकडे कात्री असेल की? तू बोलला हो राजा आहे. त्याला प्रश्न पडला की कात्री कशाला मागतायत, तलवार असेल की शिवाजी महाराजांकडे अफजल खानाला मारायला? पण त्यांनी जीवाला म्हटलं की माझी दाढी बारीक कर, एवढी बारीक कर, एवढी बारीक कर की जर ते त्या अफजल खानाने हातात पकडायचं म्हटलं तर ती त्याच्या हातात यायला नको. या मागचं कारण असं की जर त्याने दाढी ओढली तर त्यांच्या संवेदना जागृत होती. चौथं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की शिवाजी महाराजांसोबत एक उत्कृष्ट दानपट्टा चालवणारा एक सरदार सोबत गेला, मावळा सोबत गेला. त्याचं नाव म्हणजे जिवाजी महाले. आणि अफजल खानासोबत एक सरदार होता, त्याचं नाव सय्यद बांडा, त्याला बडा सय्यद म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. तो जेव्हा शिवाजी महाराजांवर आक्रमण करायला आला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी छावणीतून बाहेर येत असताना तो आक्रमण करायला आल्याबरोबर तिथे जिवाजी महालेंनी त्यांचा हात उभ्याच्या उभ्या वरच्या वर ते हवेत छाटला, म्हणून शिवाजी महाराजांचं प्राण वाचलं. म्हणून म्हटलं जातं होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी. तर शिवाजी महाराजांनी छावणीतून बाहेर येऊन मावळे मोजले, 9 मावळे होते. एक मावळा गेला कुठं, तर त्यांच्या मागे एक मावळा उभा होता हातात तलवार घेऊन, आणि त्या तलवारीत अफजल खानाचं मुंडकं घेऊन. त्यांचं नाव म्हणजे संभाजी कावजी. तर शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं की का रे संभा, एवढा धाडस का केलास? तो बोलला महाराज एवढा 8 फुटाचा अफजल खान जिवंत राहायला तर कोणाच ठाऊक, म्हणून आणला की कापून. तर महाराजांनी त्याला उत्तर दिलं की अरे संभा, मी आधीच माझ्या वागणकांमध्ये विष कालवून ठेवलं होतं, आज ना उद्या मेलाच असता. तर एवढं त्यावेळेसची युद्ध पद्धती उत्कृष्ट होती ते बघा. तर सुदर्शन, तुला कोणी विचारलं की तू कोणत्या भूमीतून आला तर तू काय उत्तर देशील? मला जर कोणी विचारलं मी कोणत्या भूमीतून आलो तर मी त्याला ठामपणे सांगेल की मी छत्रपती शिवाजी महाराज, मी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून होते. ज्यांनी मरणाऱ्याला पण जगणं शिकवलं आणि ज्यांच्या पुढे मरण सुद्धा झुकलं त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून होतो मी. हल्ली महाराज जेव्हा जात होते तेव्हा महाराज आपल्याला बोलून गेले, आम्ही जातो, आमचा काळ झाला. गंगा यमुना सरस्वती सप्तसिंधू या यवनाच्या हातून मुक्त करा. तर यवन म्हणजे कोण? औरंगजेब. गंगा यमुना सरस्वती त्या यवनाच्या हातून मुक्त करा. काशीचा विश्वेश्वर सोडवा. 12 ज्योतिर्लिंग मुक्त करा. चुकूर होऊ नका. चुकूर होऊ नका म्हणजे विसरून जाऊ नका. आज आपण पण विसरतो एक गोष्ट, महाराजांच्या अस्थी अजून पण तशाच ठेवलेल्या आहेत, ते अजून पण काशीला विसर्जित केलेल्या नाही आहेत. कुशल 2 शब्द बोलून हा संवाद इथे संपू. स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं.
ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील, पण अशा या काळरात्रींनाच मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की एकच नंबर.